महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तुम्ही एक महान रक्तदान शिबिर आयोजित केलंय, काय भावना आणि नेमकी रूपरेषा कशी आहे? महाराष्ट्राचे आपल्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ यांचा वाढदिवसानिमित्त देवाभाऊंनी आणि भारतीय जनता पार्टीने स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आपल्याला महाराष्ट्रभर रक्तदान शिबिर आयोजन करायचे आणि महारक्तदान शिबिराचं आज आपण सगळ्यांनी महाराष्ट्रात आयोजन केलं। भारतीय जनता पार्टी वसई पूर्व दक्षिण मंडळातर्फे आपण आज हा कॅम्प ठेवलेला। आतापर्यंत जवळपास एक 60 ते 65 लोकांनी रजिस्ट्रेशन केलेलं, पण काही लोकांचं ब्लड कमी असल्यामुळे 15 लोक रिजेक्ट झाले आणि 40 ते 45 पर्यंत आतापर्यंत डोनर्सने ब्लड डोनेट केलेलं आहे। एकीकडे प्रत्येक रक्तदात्याला असं वाटतं की आपण जास्तीत जास्त रक्ताच्या पिशव्या जमवूया, परंतु तुम्ही रिजेक्ट सुद्धा केलेत, काय कारण होतं तुम्ही रिजेक्ट का केले रक्त? आता असं आहे की आम्ही तर सगळीकडे ब्लड डोनेशन कॅम्प करत असतो, पण ब्लड डोनेशन केल्यानंतर ते ब्लड बरोबर असलं पाहिजे। तर ते नसेल तरी काही ब्लड डोनेशन देऊन फायदा होत नाही, म्हणून आपली जी सरला ब्लड बँक आहे यांनी पहिलेच ज्या लोकांचं ब्लड कमी आहे किंवा ज्यांना शुगरचा प्रॉब्लेम आहे अशा लोकांचं जे ब्लड आहे ते त्यांनी पहिलेच घेतलं नव्हतं। कारण की उल्लेख करताना देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख देवाभाऊ असा केला, तर किती बहिणींनी इथे रक्तदान केलं? जवळजवळ या इथे 20 महिला आल्या होत्या, पण काही लोकांचं ब्लड कमी असल्यामुळे रिजेक्ट झालं। एक 8 ते 9 महिलांनी ब्लड दिलेलं आहे। शेवटचा प्रश्न, काय सांगाल की का रक्तदान हे महत्त्वाचं आणि का रक्तदान केलं पाहिजे? रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे। रक्तदान जर आपण करतो तर आपल्या रक्तामुळे कोणातरी जीव वाचू शकतो। दुसरा विषय असा आहे की आपण जर रक्तदान केलं, जर 3 ते 6 महिन्यात आपण जर रक्तदान केलं तर आपल्याला पण शारीरिक खूप फायदे असतात, त्यामुळे रक्तदान करणं खूप गरजेचं आहे। आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये रक्ताची शक्यता कमी आहे, तर त्यामुळे जो आपला भारतीय जनता पार्टी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी जो आवाहन केलं त्यासाठी सगळ्यांनी म्हणून आपण ते रक्तदान करतो। सगळ्यात आधी मी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांना म्हणजे देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि आमच्या भारतीय जनता पक्षातर्फे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आहेत आणि आम्हाला सगळ्यांना एक प्रेस नोट दिली होती की आपण देवाभाऊंचा जो वाढदिवस आहे तो रक्तदानाच्या याच्यातून साजरा करूया, की जेणेकरून आपण कुठेही बॅनरबाजी न करताना रक्तदान करून एक महान कार्य करूया। म्हणून आमच्या प्रत्येक मंडळामध्ये रक्तदानाचं आयोजन केलेलं आहे। आणि आज आम्ही इथे वसई पूर्व दक्षिण मंडळातर्फे हा धनेंद्र कुलकर्णी आमचे जे महिला मोर्चा आमचे जे सचिव आहेत त्यांच्या मंडळ सचिव आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये आम्ही आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। एकीकडे कोणतेही छोटे छोटे नेते असले तरी बॅनरबाजी करतात वाढदिवसानिमित्त मोठे मोठे भव्य कार्यक्रम, परंतु हा एक सामाजिक कार्यक्रम करताय, याविषयी काय वेगळं पण वाटतं? खूप खरंच वेगळं वाटते की म्हणजे हा सुंदर उपक्रम घेतलेला आहे देवाभाऊंनी की माझ्या वाढदिवसाचं कुठेही असं मोठेपणा बॅनरबाजी जाहिरातबाजी न करता समाजसेवेसाठी ह्याचा उपयोग होईल म्हणून त्यांनी रक्तदानाचं आवाहन केलं होतं। आणि आज प्रत्येक मंडळामध्ये खूप जोरदार उत्स्फूर्तपणे रक्तदान होत आहे। ह्याचा खरोखर आम्हाला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते असल्याचा अभिमान वाटतो। शेवटचा प्रश्न, एक सामान्य महिला म्हणून लाडक्या मुख्यमंत्रीकडे तुम्ही काय मागाल? माझी एवढीच अपेक्षा आहे देवाभाऊंकडे की महाराष्ट्रावर तर त्यांचं लक्ष आहेच आहे, पण आमच्या वसई विरारवर सुद्धा त्यांनी जास्तीत जास्त आता सांगितलेलंच आहे ते की पूर्ण मी लक्ष देणार आहे। तर माझं एवढंच आव्हान आहे की वसई विरारवर त्यांनी जास्तीत जास्त लक्ष द्यावे, की महानगरपालिकेत आमची जी रखडलेली कामं आहेत ती त्यांच्या आदेशाने लवकरात लवकर पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना त्यांनी आदेश द्यावेत, हीच माझी नम्र विनंती आहे। अभी ये पार्टी की तरफ से यहाँ पे हुआ था, भारतीय जनता पार्टी की तरफ से, तो हम लोग भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ता हैं और हम लोगों ने डोनेट किया और मुख्यमंत्री जी का जो है जन्म दिवस है उसके उपलक्ष्य में हम लोगों ने रक्तदान दिया है, जिससे दूसरे के लिए हेल्प हो सकता है। रक्तदान जिसको कमी है अगर डोनेट किए तो भी किसी के काम पे आएगा, तो एक हेल्प के तौर पे हम लोगों ने रक्तदान किया। बहुत सारे लोग होते हैं जिनको गलतफहमी होती है कि खून देने के बाद जो है कमजोरी आती है, आप क्या बताएंगे? आपने खून दिया हुआ है, आपको कैसा लग रहा है? मेरा तो ये तीसरी बार है, ऐसा कुछ नहीं है, जिसकी इच्छा है वो दे सकता है, जिसकी इच्छा नहीं है नहीं दे। कैसा लग रहा है अभी? बहुत अच्छा लग रहा है, मैंने पहली बार किया लेकिन मुझे बहुत अच्छा लग रहा है कि मेरा ब्लड किसी के काम आए। मैं जरूर संदेश देना चाहूंगी, जो भी अगर देने लायक है, जो दे सकता है तो उसको देना चाहिए, जो भी महिलाएं हैं उनको देना चाहिए। आज मैंने पहली बार किया है लेकिन मुझे बहुत अच्छा लग रहा है और मैं लोगों को चाहूंगी कि दें। पहली बार आपने खून दिया हुआ, इस आयोजन के बारे में क्या बताएंगे, किस तरह से व्यवस्था थी? व्यवस्था अच्छी है।